राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत। भाजपला 132 जागा मिळाल्या असून महायुती पुन्हा सत्तेत येण्यास सज्ज झाली आहे। राज्यात लागलेला हा निकाल देशभरात चर्चेचा विषय आहे। काही मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने उमेदवारांचा विजय झाला आहे, तर काही मतदारसंघात उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होऊन अवघ्या 2 अंकी संख्येच्या फरकाने देखील उमेदवार जिंकले आहेत। सर्वाधिक मताधिक्य असलेले आणि सर्वाधिक कमी मताधिक्य असलेले मतदारसंघांविषयी आपण माहिती या व्हिडिओमधून घेत आहोत। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकीत महायुती जरी सत्तेत येत असली तरी या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आणि कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक कमी मतांनी पराभूत झाला याची देखील राज्यात चर्चा होत आहे। सर्वाधिक जास्त आणि सर्वाधिक कमी मताधिक्य असलेले उमेदवार कोण याबद्दलची माहिती अशी आहे की भाजपच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघातील आमदार काशीराम पावरा या उमेदवाराने बलाढ्य असा विजय मिळवला असून महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम केला आहे। तर AIMIM उमेदवार 75 मतांनी तारले गेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार हा केवळ 75 मतांनी पराभूत झाला आहे। शिरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार काशीराम पावरा हे 1,45,944 मतांनी विजयी ठरले आहेत। अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी पराभव केला आहे। काशीराम पावरा यांना 1,78,073 मते मिळाली असून जितेंद्र ठाकूर यांना 32,129 मते मिळाली आहेत। आता पाहूया सर्वात कमी मताधिक्य कोणाला। तर सर्वात कमी मताधिक्य असलेला मतदारसंघ आहे मालेगाव दक्षिण। या मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला असून त्यांना 1,09,332 मते मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधात आसिफ शेख रशीद यांना 1,09,257 मते मिळाली आहेत। अवघ्या 75 मतांच्या फरकाने आसिफ रशीद हे निवडणूक हरले आहेत। त्यामुळे राज्यात झालेल्या या निवडणुकीत ज्याप्रमाणे सर्वाधिक मते मिळवणाऱ्या आमदारांची चर्चा आहे, तशीच चर्चा सर्वाधिक कमी मतांनी हरलेल्या उमेदवारांची देखील आहे। या सर्व जनतेच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।